नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे बनवलेला आहे मस्तपैकी इथे बेसनाची भुर्जी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल इथे मस्त छान अशी मोकळी मी इथे भुर्जी बनवलेली आहे, म्हणजेच मोकळा बेसन इथे मी बनवलेला आहे. खूपच कमी वेळामध्ये बनते आणि जर भाजीचं काही नसेल तर आपल्याला इथे झटपट बनवता येतं. खायलासुद्धा खूप टेस्टी लागते आणि आपल्याला हव्या तशा मेजरमेंटमध्ये इथे आपल्याला बनवता येतं. तर इथे आपण भुर्जी बनवताना कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा, म्हणजेच भुर्जी जी आहे ती पुन्हा आणखी जास्त छान लागते खायला. भातासोबत किंवा तुम्ही इथे पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता. पोळीसोबत खायला थोडं हलकं जातं, पण भातासोबत खायला थोडंसं आपल्याला चुरून खावं लागतं, तर त्यामुळे इथे वेळ लागतो. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी मोठा एक कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा कापून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा इथे मी मोठा घेतलेला आहे, तोसुद्धा मीडियम साईजचा कापून घेतला. आणि इथे मिरची घेतलेली आहे 10 ते 15, त्यासुद्धा कापून घेतलेल्या. तर तेल इथे तापलेलं होतं, तर तेलामध्ये मी इथे मोहरी टाकलेली होती. मोहरी छान अशी फुटली का त्यामध्ये मग कांदा टाकूया. कांदा छान 2 मिनिट इथे परतून घेऊया आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण लसूण आणि जिऱ्याचं जे ओबडधोबड वाटण केलेलं होतं तर ते याच्यामध्ये टाकून 2-3 मिनिटे छान आपण त्याला शिजू देऊया. आणि मग नंतर यामध्ये मी टाकलेले आहेत मिरची. तर मिरचीला सुद्धा इथे 2-3 मिनिट छान परतून घेऊया आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण म्हणजे कमी जास्त करू शकता. तर तुम्ही कांदा खूप कमी खात असाल तर कमीच टाका आणि जास्त खात असाल तर जास्त टाका, कारण जास्त कांदा टाकल्याने आणखी याची चव वाढते आणि खूप टेस्टी लागते खायला. तर याच्यामध्ये मी आता टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे. तर टोमॅटो टाकून मी परतून घेतलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये मी चवीनुसार जे आपले बेसिक मसाले आहेत तेच मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर इथे अर्ध्या चमचाला कमी मी इथे मिरची पावडर टाकलेला आहे आणि सोबतच इथे चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर इथे मी हळद टाकलेली आहे. तर बेसिक मसाले आहेत त्याच्यामध्ये मी कोणतेही दुसरे मसाले याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत आणि थोडीशी याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकणार आहे. तर याला छान व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि मग नंतर मी याला 2-3 मिनिटे झाकण ठेवून शिजू देणार आहे. तर हे सगळं मिश्रण छान सॉफ्ट झालं, शिजलं की मग नंतर आपण त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून 2-3 मिनिट आणखी शिजू देऊन याला मी बेसन टाकणार आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही 5 मिनिट मी इथे टमाटर आणि कांदे जे होते ते व्यवस्थित शिजू दिलेले आहे आणि ते शिजलेले सुद्धा आहेत. तर आता इथे मी कस्तुरी मेथी छान हाताने क्रश करून टाकलेली आहे. बिलकुल थोडीशी इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि इथे बघू शकताय व्यवस्थित कलर वगैरे किती मस्त आलेला आहे. तर इथे आता मी बेसन टाकणार आहे. तर बेसन इथे मी तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता, जेवढे लोक तुमच्या घरामध्ये राहतात त्याच्या प्रमाणानुसार तुम्ही इथे बनवा. तर इथे मी 3.5 चम्मच इतके बेसन टाकलेलं आहे. तर 3 चम्मच इथे छान मी असं भरून टाकलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि अर्धा चम्मच इथे टाकलेला आहे. तर इथे ना छान असं व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे खूप जास्त पाणी टाकून आपल्याला शिजवायचं नाही आहे, थोडं पाणी टाकून याला शिजवायचं आहे आणि 5-5 मिनिटांनी याला पाणी टाकून फिरवतसुद्धा राहायचं आहे. तर आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं असेल, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल कशा पद्धतीने मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये असं पाणी टाकून छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर याला झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटे किंवा 2-3 मिनिटे आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. आणि मग नंतर याच्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा सुकलेलं असतं. तर नंतर त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकून पुन्हा आणखी 2-3 मिनिटे शिजू द्यायचं आणि जोपर्यंत आपलं बेसन छान शिजत नाही ना तोपर्यंत इथे मग ते चव लागत नाही किंवा कच्चं राहतं बेसन आणि मग नंतर ते टेस्टी पण लागत नाही. तर आता इथे माझं पूर्ण जे बेसन जे फिरवून झालेलं आहे पाणी टाकून, तर आता मी इथे झाकण ठेवून शिजायला ठेवलेलं आहे. तर आता इथे बेसन छान शिजलेलं होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल. तर इथे थोडं लवकर आपल्याला फिरवत राहायचं नाही तर खाली ना तळाशी इथे लागतं. तर आणखी इथे मी थोडं पाणी टाकून बेसन शिजवून घेणार आहे, कारण इथे परफेक्ट बेसन जे आहे ते शिजलेलं नव्हतं. तर इथे मी पुन्हा पाणी टाकलेलं आहे आणि याला पुन्हा मी इथे 2-3 मिनिटे याची वाफ काढून घेणार आहे. तर शक्यतो तुम्ही इथे नॉनस्टिक तवा वगैरे असं काहीतरी घ्या, कारण मोकळ्या बेसन बनवासाठी, नाहीतर ते खाली ना असं चिकटतं आणि तळाशी लागतं तर ते जळल्यासारखं होतं त्यामुळे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल किती छान असा वाफ निघत आहे.
तर आता मी पुन्हा इथे झाकण ठेवून आणखी शिजू दिलेला आहे 2-3 मिनिटे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने मी इथे शिजवलेलं आहे. तर आता इथे आपलं पूर्णपणे बेसन तयार झालेलं आहे. मी हे प्रोसेस जी आहे ते 2-3 वेळा केलेली आहे. तुम्ही सुद्धा इथे 2-3 वेळा ही प्रोसेस करा, म्हणजे थोडं पाणी टाकून 2-3 मिनिटांनी फिरवत राहायचं, नाहीतर मग ते बेसन शिजलं जात नाही. तुम्हाला आधीच सांगितलेलं मी. तर ते कच्चं राहतं बेसन आणि मग पोटात वगैरे दुखतं आणि मग ते खायलासुद्धा टेस्टी लागत नाही. तर इथे माझं पूर्ण बेसन आता तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं मोकळं झालेलं आहे आणि कलरही खूप मस्त आलेला आहे. पूर्णपणे बेसन इथे तयार झालेलं आहे. माझ्याकडे सांबार वगैरे नव्हता तर त्यासाठी मी इथे सांबार वगैरे टाकलेला नाही आहे, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे सांबार टाकून थोडा इथे हे करू शकता. तर थोडंसं सांबार होता इथे, तर मग मी वरून असं टाकलेला आहे. इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. किती छान पद्धतीने हे मोकळं बेसन तयार झालेलं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.